आपल्या दोन्ही चटण्या तयार आहेत जेवणाची चव वाढण्यासाठी। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आपल्या सगळ्यांना जेवताना काहीतरी तोंडी लावायला हवंच असतं। एकतर पापड हवे असतात, लोणचे हवे असतात किंवा चटण्या हव्या असतात। आपल्या भारतीयांना ही कॉमन सवयच आहे असं म्हणूया। तर आज आपण चटण्यांच्या दोन रेसिपी पाहणार आहोत, एक म्हणजे तिळाची आणि एक म्हणजे शेंगदाण्याची। चला तर मग सुरुवात करू आपण रेसिपीला। ते आपण तीळ भाजून घेणार आहोत। इथं मी पांढरे तीळ घेतले आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे। तर इथे एक वाटी माझ्याकडे पांढरे तीळ आहेत। गॅस बारीक करायचा, तट करायला सुरुवात झाली की काढून घ्यायचे, नाहीतर करपतील। तर इथं माझे तीळ व्यवस्थित झालेत, त्या टायमाला आपण ह्याला साईडला काढून घेतोय। चटणीमध्ये आपल्याला थोडीशी शेंगदाणे सुद्धा लागणार आहेत परत। तर आपण शेंगदाण्याच्या चटणीसाठी आणि तिळाच्या चटणीसाठी फक्त 2 टेबलस्पून असे शेंगदाणे पण भाजून घेणार आहोत। तर इथे 1 वाटी शेंगदाणा मी घेतलाय, इनफ आहे तेवढा। एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचे। एकदम व्यवस्थित भाजून झाले, त्या टायमाला मी ते पण साईडला काढून घेणार आहे। तिळाची चटणी बनवणार आहोत, त्याच्यासाठी आपण भाजलेले तीळ घेणार आहोत। घेतलेत हे 1 वाटी तीळ आहेत माझे बरोबर, आणि वजनीप्रमाणे म्हणाल तर माझे हे जवळजवळ 100 ग्रॅम तीळ आहेत। तर इथं मी लसूण घेतलाय। तिळाच्या चटणीमध्ये लसूण थोडंसं कमी जातो। तर इथे एक 4-5 पाकळ्या मी घेतल्यात, 7 आहेत मोजून, 3 लहान 4 मोठ्या अशा। आणि लाल चवीनुसार मीठ टाकतो ह्याच्यात, आणि चटणी ॲड करतोय लाल चटणी। तर चटणी ही तुम्हाला कितपत तिखट हवी आहे तुमची त्यानुसार ॲड करायची असते। मी इथे एक मोठा चमचा घेतला आहे, तेवढे ॲड करते आणि सगळं मिक्सरमधून व्यवस्थित वाटून घ्यायचं बारीक मीडियम अशा। तिळाची चटणी ही खूप फाईन पेस्ट सारखी असते, त्याच्यामुळे तशी करायची, बारीक वाटायची जरा। चला तर मी वाटून घेते। एकदम व्यवस्थित तयार आहे, एकदम बारीक वाटली आहे, मी तुम्हाला दाखवते। हे बघा, या पद्धतीने वाटून घ्यायची। जेवढं तुम्ही लसणाचं प्रमाण टाकता ना खरं तर तेवढं त्या चटणीची चव अवलंबून असते। काही जणांची शेंगदाण्याची चटणी आपल्याला खूप आवडते, कारण त्यात लसणाचं प्रमाण जास्त असतं। लसणाचं प्रमाण ज्यानुसार असतं ना त्यानुसार चटण्या खूप छान लागतात। तर आता हे मी काढून घेते आपली तिळाची चटणी। मी काढून घेतली आहे। याच्यात मी जिरं ॲड नाही केलं, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की करा, खूप सुंदर लागतं जिरे टाकल्यावर। पण मला एकदम साध्या पद्धतीने करायची होती, त्याच्यामुळे मी अशी केली, आणि ह्याची टेस्ट अप्रतिम लागते। जिरं टाकावंच असं काही नाही, आणि थोडे शेंगदाणे ॲड केले तरी चालतात। मी मगाशी जसं सांगितलं की तुम्ही तिळाच्या चटणीसाठी आपल्याला शेंगदाणे लागतात, तर मी नाही केले। करायचे असेल तर तुम्ही 2 टेबलस्पून ॲड करू शकता। भांड्यात शेंगदाण्याची चटणी करणार आहोत। तर इथं मी 1 वाटी भरून शेंगदाणे घेतले, हे सुद्धा तेवढ्याच मापाचे आहेत आपले। आणि लसणाच्या चटणीत मात्र मी जवळजवळ अर्धा वाटी लसूण घेतला आहे, खूप छान लागतो। अर्धा वाटी मी लसूण घेतलं आहे। ज्याला वाटतं की आपली चटणी खूप अप्रतिम व्हावी त्याने लसणाचं प्रमाण वाढवावं, खूप छान लागते। आणि तुम्हाला जिरे ॲड करायचं असेल तर नक्की करू शकता, मी नाही केलेलं। तुम्हाला हवं असेल तर नक्की केलं तरी चालेल। त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ ॲड करते। त्याला लागते तेवढी चटणी, जेवढी तुम्हाला तिखट हवी आहे त्यानुसार। तर मी इथं जवळजवळ 1 चमचा ॲड करते, कारण मला तेवढीच हवी आहे, खूप जास्त पण नको आहे। लसूण टाकला आहे, लसणाला ऑलरेडी तिखटपणा असतो, त्याच्यामुळे चटणीचं प्रमाण थोडं कमी टाकलं तरी चालतं जेव्हा लसूण जास्त असतो तेव्हा। तर चला हे पण मी मिक्सरमधून वाटून घेते। चटणी पण तयार आहे। शेंगदाणे चटणी मी ओबडधोबड वाटून घेतली आहे, खूप बारीक वाटलीच जाते, पण लसणाचं प्रमाण जास्त असल्यामुळे एखादा शेंगदाणा असं राहतो, तो खूप छान चिवेखाली येतो, त्याच्यामुळे अशा पद्धतीने वाटायची। चला तर ही पण काढून घेऊया, फार सुंदर दिसते। तर इथं आपली शेंगदाण्याची चटणी सुद्धा तयार आहे। दोन्ही चटण्या झाल्यात। ची लज्जत वाढवणाऱ्या आपल्या दोन्ही चटण्या तयार आहेत। हे पहा, फार सुंदर दिसतात ते। ही आपली शेंगदाण्याची चटणी आणि ही आपली
तिळाची चटणी फार सुंदर दिसते. आजची आपली चटण्यांची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आणखी कशा प्रकारच्या चटण्या पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया नवीन रेसिपी सोबत.